आपले जे सहकारी आहेत अमोल बालवडकर यांच्यानंतर आता थेट तुमच्या देखील निधीवरती शून्य करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेलेला आहे. काय नेमकं कारण आहे? कारण तर मी स्वतः तुम्ही सांगता ते एकदम बरोबर आहे. आज जी आमची साप्ताहिक स्टँडिंग कमिटीची बैठक असते, त्या मीटिंगमध्ये आज प्रभाग क्रमांक 2 म्हणजे माझा स्वतःचा जो सह्यादीचा जो एक माझा हे निधी होता, तो शून्य करण्यामध्ये म्हणजे तो दुसऱ्या प्रभागामध्ये वळवण्यात आलेला आहे. प्रभाग क्रमांक 2 मधनं प्रभाग क्रमांक 3 मध्ये त्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. खरं तर मी या मताचा आहे, स्वर्गीय अजितदादा पवार यांनी आम्हाला जे शिकवले आजपर्यंत, ते पुणेकरांच्या हितासाठी वेळ पडली तर तुम्हाला संघर्ष करायचा त्याच्यामध्ये, परंतु कुठल्या तत्वामध्ये विकासामध्ये कुठलं राजकारण आणायचं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं जे संविधान लिहून दिलेलं आहे, त्या संविधानामध्ये तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा नक्कीच अधिकार आहे. आज माझ्या सहकार्याने जर कुठल्या विषयामध्ये त्यांचं मत मांडलं असेल आणि त्याच्यासाठी त्यांचा तुम्ही निधी जर शून्य केला असेल, त्याच्यानंतर माझ्याही निधीचा त्या ठिकाणी शून्य करण्यात आला असेल, तर मला आवर्जून एक गोष्ट सांगावी लागते की अटल बिहारी वाजपेयी नेहमी सांगायचे, सत्ताधार आणि विरोधक हे परस्पर पूरक आपले लोकशाहीचे दोन घटक आहेत, त्याच्यामध्ये ना की ते एकमेकाचे शत्रू आहेत. आज जो काही विरोधक म्हणून विरोधी पक्षाचा नगरसेवक म्हणून माझाही जो निधी या ठिकाणी उठवण्यात आलेला आहे, खरं तर अटल बिहारी वाजपेयींच्या ज्या विचाराला खऱ्या अर्थानं कुठेतरी केराची टोपली दाखवली आहे, असं माझं म्हणणं एकंदरीत आहे. आज माझ्या प्रभागासाठी माझे जे काही नागरिक आहेत, ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकून गेले 6 महिन्यापूर्वी मला चांगल्या मताने या ठिकाणी महानगरपालिकेचं नेतृत्व करायला पाठवलं होतं, त्यांच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये मी जसं महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण मुलं असतील, यांच्यासाठी विविध योजना आखल्या होत्या. त्यामध्ये आमचे दिवंगत नेते अजितदादा पवार यांचं त्या ठिकाणी शिल्पही उभारण्याचा मानस त्या ठिकाणी होता. या सगळ्यांसाठी जे निधीची आम्ही तरतूद केली होती, आज त्यांचे ह्याच्यामध्ये तुमच्या न्यूजपेपरमध्ये आज त्यांचे ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा आलेले आहेत आणि आज त्यांनी माझा हा निधी खरं तर त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. एक तर माझा वैयक्तिक म्हणजे सुहास टिंगरे म्हणून तुमचा माझ्याशी राजकीय व्यवहार नक्की असू शकतो, परंतु त्याच्यामध्ये माझ्या नागरिकांचा, माझ्या मतदारांचा त्यांचा काय दोष आहे? त्यांच्यावरती हा निधी वर्गीकरण शून्य करणं म्हणजे कुठेतरी त्यांच्यावरती अन्याय केल्यासारखं मला वाटतं. एकंदरीत भाजपचं हे गेल्या 2 ते 3 दिवसांपासूनचे त्यांचे जे काही निर्णय आहेत ते पूर्णपणे एकाधिकारशाही पद्धतीने सुरू आहेत असं वाटतं. नक्कीच, कारण आज माझ्यावरनं जर पाहिलं तुम्ही, मला जर विचारता, तर माझं वर्गीकरण करण्याचं किंवा मला बजेट शून्य करण्याचं काय त्याच्यामध्ये काही निमित्त तर पाहिजे. मी त्यांनाही विचारलं, तर ज्या 2 सभासदांनी भाजपच्या माझ्या वर्गीकरणाचा प्रस्ताव दिलेला आहे, स्टँडिंग कमिटीचे सभासद आहेत बेलदारे पाटील आणि दुसरे आपले दादा खोदरे म्हणून आहेत, त्यांनाही विचारलं की बाबा माझा 2 नंबरचा प्रभाग 3 नंबरमध्ये वर्गीकरण केलाय, तुमचा तो प्रभाग पण नाहीये किंवा तुम्ही कोणाच्या सांगण्यावरने केलं, तर त्यांनाही त्याच्यामध्ये स्पष्टपणे उत्तर देता आलेलं नाही की नक्की हा वर्गीकरण त्यांनी कोणाच्या सांगण्यावर केलेलं आहे. परंतु एकंदर त्याच्यावरती आम्ही विरोध केला, त्याच्यावरती मतदान झालं आणि 10 वर्सेस 3 असं मतदान त्याच्यामध्ये झालेलं आहे. सत्ताधाऱ्यांचे 10 मतं होते आणि आमचे 3 मतं होते, तर बहुमताने त्यांनी तो मंजूर करून घेतलेला आहे. राज्यामध्ये महायुती म्हणून तुम्ही सोबत आहात, मात्र पालिकेमध्ये तुम्ही वैरी असल्यासारखे चित्र सध्या दिसून येते. नाही, ऍक्च्युअलमध्ये वागणूक तर वैरी असल्यासारखीच मिळते, परंतु आम्ही विरोधक आहात. तर अटल बिहारींचं नेहमी सांगणं असतं की एक सक्षम विरोधक असणं नेहमी गरजेचं आहे, कारण त्यांचा अंकुश कुठेतरी त्यांच्यावरती ठेवलेला असतो आणि ते खऱ्या अर्थानं सत्ताधाऱ्यांना पूर्ण शहराचं व्यवस्थितपणे त्यांना विकास करता येत असतो. परंतु तुम्ही विरोधकाची जर अशी मुस्कटदाबी करणार असेल तर मग येणाऱ्या काळामध्ये आम्ही काय शिकायचं, मग पुढच्या पिढीने याच्यामधनं काय बोध घ्यायचं का? कारण अशी मुस्कटदाबी आम्ही विरोधी पक्षाचे आहोत म्हणून तुम्ही अशी वागणूक आम्हाला देतात का? खरं तर आमचे दिवंगत नेते अजितदादा पवार जाऊन काही महिने झालेले आहेत. आम्ही आमच्या पूर्ण राष्ट्रवादी परिवारावरती जो एवढा मोठा डोंगर पसरलेला आहे त्यांच्या दुःखाचा, त्यातनं आम्ही अजून सावरत नाहीये, तर आम्हाला असे वेगवेगळे धक्के या ठिकाणी दिले जात आहेत. तुमच्या नेत्यांना बेडकरांनी एक पत्र दिलेलं म्हणजे सुनेत्रा पवारांनी एक पत्र लिहिलं, त्यामध्ये तुमची त्यांनी तक्रार जी आहे ती त्या पत्राद्वारे केलेली आहे. नाही, मला तर ऍक्च्युअली तुमच्या माध्यमांकडूनच आता कळते. नक्कीच मला उद्या बहुतेक करून सुनेत्राताईंची आमची भेट होऊ शकते. त्यावेळेस विचारलं त्यांना याच्याबद्दल की नक्की माझी काय चूक आहे, माझी काय तक्रार केली, मला त्यामधनं खुलासा विचारला. तुमच्या आता तुमच्या पक्षाची आणि खास करून अमोल बालवडकर यांच्या संदर्भाने. बरं, दुसरं प्रश्न म्हणजे या सगळ्या संदर्भामध्ये जो काही निधी अडवला जातो याची तक्रार तुम्ही सुनेत्रा पवारांकडे करणार आहात? अर्थातच, कारण आमच्या नेत्या आहेत, आमचे सुनेत्राताई पवार असतील, पार्थदादा पवार असतील, जयदादा पवार असतील, आमच्या शहरातले सुनील टिंगरे असतील किंवा निलेश निकम आहेत, मी सर्वांकडे शेवटी आम्ही दाद कोणाकडे मारणार याच्यामध्ये.